नमस्कार मंडळी, मी तुमचा लाडका मित्र वरद विजय चव्हाण आणि मी तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करत आहे. मंडळी, आज आपण भेट देणार आहोत वीर माता जिजाबाई भोसले उद्यान आणि झूला. याचे तिकीट्स किती आहेत, पार्किंग किती आहे, पार्किंग आहे की नाही, मुळात हे काय या मगरी मोहनजोदाडो चित्रपटात वापरण्यात आल्या होत्या अशा. यांनी पिक्चर बघून तेव्हापासून असाच आहे बहुतेक शॉकमध्ये. अच्छा हां, जेव्हा ऋतिक त्या एक मगरला मारतो त्याच्यानंतर आय थिंक हे ठेवलं असेल त्याच्या जागी, असं एकंदरीत मला वाटतंय. सर्वप्रथम या व्हिडिओचे हायलाईट्स बघून घेऊया आधी. पेंग्विनवरनं आपल्या एका पुढाऱ्याला खूप चिडवण्यात आलं होतं, पण तिकडे प्रत्येक लहान मुलाच्या तोंडी फक्त आणि फक्त पेंग्विन 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 पेंग्विन. काही काही लोक पेग्विनसुद्धा म्हणत होते. आता ते पेग्विन घेऊन आले होते की माहिती नाही. शिराया थांबा, मी लवकरच येत आहे. बहुतेक 4 जूनला जो काही निकाल लागणार आहे त्या निकालावर अपेक्षित असेल हा येणार की नाही ते. आणि हे सुद्धा लांडगासुद्धा 4 जून नंतर येईल. कोण येत आहे कोण जात आहे हे आपल्याला 4 जूनलाच क्लिअर होईल. आज होती 18 मे 2024. 18 मे 2024ला सकाळ 9:30 वाजता आम्ही पोचलो, पण 9:30 वाजता पोचूनसुद्धा बऱ्यापैकी गर्दी होती. इकडे पार्किंगचे चार्जेस आहेत. 2 व्हीलर 5 रुपये, 4 व्हीलर 20 रुपये आणि बसचे 40 रुपये, पण आमच्याकडनं काही पार्किंगचं घेतलं नाही बुवा. इकडे तिकीटचा दर आहे ॲडल्टचे 50, लहान मुलं 3 ते 12 वर्ष 25, कुटुंब असेल तर 100 रुपये. पण मी तुम्हाला रेकमेंड करेन की इकडे ऑफलाईन तिकीट लाईनमध्ये लागून घेऊ नका, खास करून जर तुम्ही विकेंडला आलात तर, कारण खूप तुम्हाला गर्दी मिळेल आणि तुम्हाला तिकीट मिळवण्यासाठीच अर्धा पाऊण तास खर्च करावा लागेल. द मुंबई झू नावाची वेबसाईट आहे, तिकडे तुम्ही घर बसल्या तिकीट जे आहे ते ऑनलाईन बुक करा आणि ते तिकीट ऑनलाईन तुम्हाला ईमेल झाल्यानंतर ते ईमेल आपल्याला तो कुठे दाखवायचा आहे, हे बघा, हे जे बॉक्सेस दिसतात ना 3, त्याच्या मागे आपल्याला तो स्कॅनर जो येतो, तो स्कॅन कोड जो येतो तो स्कॅन करायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला एक त्या तिकिटाची हार्ड कॉपी मिळते. आणि मग अशा प्रकारे कुठल्याही लाईनमध्ये न लागता इकडे सुद्धा तुम्ही तिकीट्स काढू शकता. पण खूप जणांना याची माहिती नसल्यामुळे सगळे लोक त्या तिकीट काउंटरला जातात तिकीट काढायला. आणि जर तुम्ही ऑलरेडी माझ्यासारखं तिकीट काढलेलं असेल तर इकडे आतमध्ये तुम्हाला जो स्कॅनर आहे त्याच्या थ्रू हार्ड कॉपी मिळेल. हा एक सेल्फी पॉईंट इकडे करण्यात आला आहे मुंबई झूचा, जे सुद्धा चांगलं आहे. म्हणजे आता आम्ही 4 जण होतो, मी, माझी बायको, माझी छोटी मुलगी आणि माझी आई. तर आमचं 100 रुपयात सगळं झालं. एवढं स्वस्त आणि एवढं स्वस्त असूनसुद्धा खूप छान मेंटेन केलं आहे. म्हणजे कौतुक करावं तेवढं कमी आहे. हे बाजूला म्युझियमसुद्धा आहे इकडे, पण सध्या काही कारणांमुळे आय थिंक बरीच वर्ष ते म्युझियम जे आहे ते बंद आहे. हे बघा, हे RRR मूव्हीमधलं ते नाटूमधला जो सेट होता ना, तसा काहीतरी वाटतं नाही का. एनिवेज, आता आपण जाऊया एंट्रन्सकडे. हे एंट्रन्स आहे आणि आता मी जरा शूटिंग करेपर्यंत लाईन वाढली होती. सकाळी फक्त 9:30चीच वेळ होती, तरीसुद्धा गर्दी बऱ्यापैकी होती. मी तुम्हाला रेकमेंड करेन लवकरच जा, कारण नंतर जेव्हा 11-12 वाजतात तेव्हा ज्या प्रकारे लोंढेच्या लोंढे मुंबईमध्ये येतात त्या प्रकारे या गार्डनमध्ये सुद्धा येत होते. प्लॅस्टिकच्या बॉटल्स अजिबात अलाउड नाही आहे. तुम्ही तुमचं जेवण काय असेल, आणि हा, हे बघा, मी माझ्या छोटीला बाबा गाडीमधनं घेऊन आलो आहे. सो तुम्हाला रेकमेंड करेन की कडेवर घेऊन चालणं आपल्याला ते शक्य होणार नाही. आणि आमची जी हिरकणी आहे ती लगेच दमते. काला घोडाचं सुद्धा इकडे एक त्याची अख्खी हिस्ट्री आपल्याला देण्यात आली आहे. हां, तुम्ही असं बोलत होतं की आमची हिरकणी जी आहे ती लवकर दमत असल्यामुळे आम्ही विचार केला की बाबा गाडी घेऊन तरी जाऊया, सायकल घेऊन तरी जाऊया. अलाव केलं तर चांगलंच आहे. आणि मग आमच्या बेबीकडे बघितल्यानंतर अनेक घामाने असे भिजलेले जे काही नवरा बायको असतील, आईबाबा असतील, ते सगळे असे कुजबुजत होते. ते आम्हाला ऐकायला येत होतं की ह्याला आपण पण सायकल आणायला पाहिजे होती, आपण पण सायकल आणायला पाहिजे. एनिवेज, इकडे एक तोफसुद्धा ठेवलेली आहे आणि 2 तोफा बघा, म्हणजे एकमेकांसमोर आलेल्या आपण पहिल्यांदा बघितला, माझी बायको आणि हे तोफ ओरिजिनल. एक बंद पडलेला आहे, एक जी आहे ती वारंवार चालूच असते. असो, बसण्यासाठी सुद्धा तुम्हाला खूप सोय आहे. हां, तर मगाशी मी तुम्हाला सांगत होतो जो मुद्दा अर्धवट राहिला, की प्लॅस्टिकच्या बॉटल्स अजिबात अलाउड नाही आहेत. तुम्ही टिफिन बॉक्स स्वतःचा आणू शकता किंवा एक थर्मासमध्ये पाणी आणू शकता, पण प्लॅस्टिकमध्ये काही आणू शकत नाही. आणि तसे इकडचं तुम्ही
तुमच्यावर जर लहान मूल असेल, त्याला काहीतरी त्याचं डायपर चेंज करायचं असेल किंवा अजून समजा कोणाला ब्रेस्ट फिडिंगच्या वेळेला त्या आल्या असतील तर इकडे तुम्ही ते करू शकता. फुल्ली AC एअर कंडिशन्ड अशी ती रूम होती. सो आईची आणि त्यांच्या मुलांची काळजी ह्या महापालिकेने नक्कीच घेतलेली आहे, त्याबद्दल त्यांचं कौतुक. थांबा मी लवकरच येत आहे. येत्या 4 जूनला आपल्याला कळेल कुठला पक्ष जिंकतोय त्याच्यावर, की हा येणार आहे की नाही तो सिंह इकडे. आणि जर तो आला तर बाजूच्या राज्यातनं येणार आहे केमचो म्हणत, की दुसऱ्या देशातनं येणार आहे ते बघू. एनिवेज हा पहिला आपल्याला लेफ्ट साईडला हत्ती दिसतो. फक्त एकमेव बिचारा एकुलता एक उरला आहे. बाकी सगळे सुरतला पळून गेलेले दिसत आहेत ह्याला एकट्याला सोडून. पण तो सुद्धा चांगलं एन्जॉय करत होता. जरा उन्हाळा असल्यामुळे बरेचसे प्राणी जे मी बघितले ते शेडमध्येच राहणं प्रिफर करत होते. तरी बाबा हा थोड्या वेळाने बाहेर आला, त्यामुळे जरा बरं पडलं. मी मगाशी सांगत होतो की इकडचं जे सिक्युरिटी आहे ते थोडे खाण्यापिण्याच्या बाबतीत तुम्हाला डील देतात, खास करून जर तुम्ही फॅमिली असाल तर. हत्तीच्या बाजूलाच इकडे जर तुम्हाला वॉशरूम हवं असेल तर लगेचच वॉशरूम आहे. आणि इकडचं प्रत्येक वॉशरूम खूप स्वच्छ आहे. इकडच्या स्टाफना खरंच हॅट्स ऑफ. आणि ते तुम्हाला खाण्यापिण्याचं काही काही सामान कॅरी करायला देतात, फक्त प्लॅस्टिक नाही बुवा. सो टिफिन बॉक्स किंवा आपल्या स्टीलच्या बाटल्या ह्याच्यातनंच तुम्ही घेऊन जाऊ शकता खाणं आणि तिकडे गार्डनमध्ये एन्जॉय करू शकता. थांबा मी सुद्धा लवकरच येत आहे. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे 4 जूनला कोण खरे कोण खोटे हे आपल्याला सगळंच कळेल. हत्ती झाल्यानंतर आपल्याला अस्वल दिसतो. अस्वलाचं हे मोठं साम्राज्य आहे. अस्वल गाणं गोत सार. जाऊ दे. हे नक्कीच नवरा बायको दिसत आहेत. नवरा बघा कसा गपगुमान इकडे तोंड फिरवूनच बसलाय, तर बायकोकडे बघत सुद्धा नाही आहे. काहीतरी जाम माती खाल्लेली दिसते नवऱ्यानी. अजूनही नाही तो एवढा मतलब बघत सुद्धा नाही आहे तिच्याकडे. आणि ही मस्तपैकी पाण्याबिण्यात लोळते, एन्जॉय करते. पण नवरा बाबा काय त्याची भिषा तिच्यासमोर येईल तो. खूप छान केलंय. सीनरी पण खूप चांगलं आहे, तुम्ही बघू शकता. आता आपण येतोय द टायगर टेरिटरीमध्ये. टायगर सुद्धा बऱ्यापैकी तो त्या शेडमध्येच होता, बाहेर यायला बघतच नव्हता. बट जेव्हा फर्स्ट टाइम आम्ही त्याला एवढ्या लांबनं बघितलं तेव्हाच आम्हाला वाटलं आई शपथ हा केवढा ह्यूज आहे. तो पण सेट बघा असं जुना आपण जंगल बुक असं काहीतरी बघतो ना, असं वाटतंय. ते असं देऊळ जे आहे ते पडलं बिडलेलं. आणि हा टेरिटरी मुतून कशाला माग करतो, एकटाच असतो तिकडे. या ऑरेंजवाल्याचे एक्सप्रेशन बघा. व्यवस्थित घाबरगुंडी उडालेली आहे, कडी पातळ झालेली आहे. बट फोटोसुद्धा काढायचा आहे. वाघोबाचं दर्शन घेऊन आता आपण जाऊया आपला लेपर्ड आणि हायना बघायला. हायना उसमें है ना, अभी वो है ना कि नहीं है ना वो समझ में आएगा अपने को. चलो देखते हैं. लेपर्ड मी जेव्हा जेव्हा याच्याकडे गेलो हा पिंजऱ्यातनं बाहेर यायला काय तयारच नाही बुवा. मे बी उन्हाळ्यामुळे असेल का कशामुळे असेल माहिती नाही. हे हायना तर पिऊन टाईट रात्रभर, असं पण रात्रभर भरपूर पार्टी झालेली दिसते. कारण हे सुद्धा मी जेव्हा जेव्हा इकडे येत होतो तेव्हा हे दोघं असेच पिऊन टाईट होऊन पडले होते. नॉर्मली आपण माणसांच्या ह्याच्यात बघतो की माणसं गटरात पडलेली असतात, बट हायनाचं तेवढं भाग्य नसावं. याच्या बाजूलाच लगेच एक कॅफे आहे. बट मी तुम्हाला रेकमेंड करीन की या कॅफेला खाण्यापेक्षा आपलं पेंग्विनचं जे आहे त्याच्या बाजूला एक अख्खं फूड कोर्ट आहे, जिकडे खूप रिझनेबल रेटमध्ये तुम्हाला खायला मिळेल. सो तिकडे खा.
हा टॉवरमध्ये राहणारा माकड दिसतोय. आत्ताच घर घेतलेलं दिसतंय यांनी. हे प्रॉपर्टीमधून बेदखल केलेले भावंड दिसत आहेत त्याची. काय खासवत बसलायस. माकडाच्या बाजूलाच होतं हिप्पोपोटॅमस, पण काहीतरी या लोकांनी एवढं तोंड काळं केलंय की तोंड बाहेर काढायलाच रेडी नव्हते हिप्पोपोटॅमस. हिप्पोपोटॅमस असं मला विचारायची वेळ आली. हिप्पो नाही तर नाही, आपण मांजर तरी बघूया. मांजरावर खुश. आणि लगेचच आम्हाला 12 शिंगा स्वॅम्प डिअर दिसले. ते पण बिचारे झाडाच्या खालीच होते. एकमेका सहाय्य करू. जसे परवाच्या दिवशी घाटकोपरला माणसं वाट बघत होती की आम्हाला कधी घरी जाऊ देणार आहात, तसेच बिचारे वाट बघत बसलेत बहुतेक. सांबर पण एकच सांबर होता, पण तो पण खूप लांब होता, तो काही मला कॅप्चर करता आला नाही. आणि त्याच्याच बाजूला होती नील गाय. तीसुद्धा बाहेर यायला काय रेडीच नव्हती. बुवा आमचं पेमेंट नाही झालं, आम्ही नाही येणार बात, असंच त्यांचं काहीतरी म्हणणं होतं. हा कुठे वर बघते, काय बघते. अरे अरे हो, तू नील करायला पाहिजेस ना, नील डाऊन. तू वर कशाला. जाऊ दे, अशा पानसट जोकसाठी माफी. पेंग्विनच्या आधीच तुम्हाला एक झाड दिसेल जिकडे भरपूर बॅट्स होते. म्हणजे एवढे बॅट्स मी आयुष्यात बघितलेच नाही आहे. एखाद्या हॉरर मूवीमध्ये रात्री समजा एवढे बॅट्स जेव्हा उडतात ते जर कॅप्चर करायचं असेल तर हे झाड सुपर्ब आहे. आता आपण बघतोय इकडची USP जी आहे, ज्याला आधी खूप चिडवण्यात आलं होतं की हे कशाला हवं आहे, काय हवं आहे, एक्सेट्रा एक्सेट्रा, पण तीच सध्या या झूची USP ठरलेली दिसते. मगाशी मी म्हटल्याप्रमाणे काही काही लोक याला पेंग्विन न म्हणता पेग्विन सुद्धा म्हणतात. पेंग्विनचं दर्शन झाल्यावर इकडे बाजूला मस्त असं गार्डन केलं आहे. म्हणजे जरा मी माझ्या पोरीला सुद्धा चालवत असल्यामुळे, अल्ट्रा मोडमध्ये कॅमेरा असल्यामुळे जरा हा शेकी झाला आहे हा पार्ट, त्याच्यासाठी माफी. पण मला तुम्हाला दाखवायचंच होतं की किती सुंदर प्रकारे हे सगळं करण्यात आलं आहे, म्हणून मी तो व्हिडिओ काढलाच बुवा. असं वाटतं आपण कुठेतरी बाली किंवा थायलंडच्या एखाद्या पार्कमध्ये आहोत. सो खरंच सगळ्या स्टाफना, जे लोक हे मेंटेन करत आहेत, सगळ्यांचं खरंच खूप कौतुक. हां वाव. अरे आपटलो आम्ही. आणि एवढं नॉमिनल दर आहे ना, मतलब 50 रुपये पर हेड. आणि आतमधलं सुद्धा जर तुम्ही आईस्क्रीम असेल, पॉपकॉर्न असेल, 30 रुपये 40 रुपये, ते सुद्धा दर कमी ठेवलेत. सो BMCचं खरंच कौतुक करायला हवं या बाबतीत. हे गार्डन संपल्या आपल्याला लेफ्ट साईडला एक वेल मेंटेन्ड असा किड्स प्लेइंग एरिया दिसतो, तो एकदा बघून घेऊया. आता आपण जाऊया पक्ष्यांचं नंदनवन, बर्ड्स पॅराडाईजला. हे सुद्धा वेलकम टू जुरासिक पार्क टाईप त्याने काहीतरी केलेलं आहे. मला ॲक्च्युली वाटलं होतं की ते ओपन बर्ड सँच्युरी असेल, पण तसं नाही आहे. पण जे काय आहे ते बरं आहे. पण इकडे सुद्धा पक्षी जे आहेत ते जरा उन्हाला कंटाळलेले असावेत, कारण बिचारे सगळे सावलीच घेऊन. काय चाललंय मग शी.
हे मी मुद्दाम एडिट करत नाही, माझं फंबल, कारण अशा ह्या गोष्टी होत असतात व्हिडिओ रेकॉर्ड करताना किंवा डबिंग करताना, हे तुम्हाला कळलं पाहिजे. हां, आता हा पहिला कोण बघतोय आपण? दिसलं नाही, थांबा थोड्या वेळाने तुम्हाला दाखवतो. हे काय, याचे दात पडलेत वाटतं. छान असा पक्षी, काय नाव आहे बुवा याचं? धनेश. दिस बर्ड नीड्स नो इंट्रोडक्शन. याचा उल्लेख आपण वारंवार करत असतो आपल्या दैनंदिन जीवनात, की अरे पोपट आहेस का, पोपट झाला रे, पोपटासारखा बोलू नकोस, किंवा एक मारीन तर पोपटासारखा बोलायला लागशील, एक्सेट्रा एक्सेट्रा. हा सुद्धा बोलत असेल. माझी एवढी आठवण कोण काढतं बुवा. आता आपण बघतोय सैन्य मकाव. सैन्य मकावची काचेची हे येते, जरा रिफ्लेक्शन येतं आहे, अँगल ॲडजस्ट करायला हवा. मकाऊ, हां दिसला बाबा. कलर्स जरा वेगळे आहेत, मिलिटरी, म्हणूनच मिलिटरी कलरचा पोपट, त्यामुळे सैन्य मकाऊ. हे सुद्धा पहारेकर येत वाटतं. काहीतरी बडबडतोय. हे बघा, याचं कलर बघा, कलर कॉम्बिनेशन. कलर विच कलर डू यू वॉन्ट. राखाडी पोपट. हे खरंच जिवंत आहेत ना, की नुसते पुतळे बस आहेत? जरा डोळे मिटले त्यांनी, बिचारा झोप येते वाटतं त्याला सुद्धा. इकडे आपल्याला मोर असं दिसलं, पण मला तरी मोर कुठे दिसला नाही बुवा, बाकीच सगळे दिसत होते. बहुतेक 2 दिवस जो काय पाऊस झाला मुंबईत, त्यामुळे मोर नाचून नाचून दमलेला दिसतोय, आणि कुठेतरी तो आडोशाला असेल खाली, पण तो काय दिसला नाही बुवा आम्हाला. हे आपल्या देवळात महाप्रसाद घेताना जशी गर्दी होते, तशीच काहीशी गर्दी आपल्याला इकडे झालेली दिसते. आणि एक्झिटला आहे मस्त असं एक सीन, निसर्गरम्य वातावरण. कछुआ जलाव, मच्छर बघाव. आणि सगळे एकत्र मिळून बोलूया की छत्रपती शिवाजी महाराज की जय. व्हिडिओ संपवतोय. आम्हाला जरा भूक लागली असल्यामुळे आम्ही गेलो होतो पर्शियन दरबारला. पर्शियन दरबारमध्ये आम्ही काय काय खाल्लं आणि काय काय पार्सल घेऊन आलो आहे, त्याचा आपण नवीन व्हिडिओ नक्की बनवूया. मी आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.